आमच्या नवरीला चांगल्या बांगड्या भरा जरा जरा धडपडी आहे ती. काके अगं पण कुठल्या बांगड्या भरायच्या सांग की. अगं बाळा नवरीचा सुद्धा ठरलेला असतो तेव्हाच भरायला लागतो. होय मग भरा. अहो शीतलच्या हातावर मेहंदी नाही आणि चुडा कसा काय भरताय? अहो ते जरा गडबड झाली ना, अचानक ठरलं सगळं. मी काय म्हणते आता नावापुरते 4 बांगड्या भरा आणि पुन्हा मेहंदी काढलो सगळा चुडा भरा. चालेल. ए खाली खेळ की तिकडं. ए विक्या ये इकडे. हा आलो. ये इकडे. काय झालं? अरे काय का कुठं आहेस तू? हा बहिणीचं लग्न आणि भाऊच काय वय. अहो नाही तेच विचारायला आलतो काय मदत हवी का? बरं झालं आलास. असं कर सुनेच्या घरी जा आणि त्याच्याकडनं रिकामी पोती घेऊन ये. हा सांगून ठेवलं मी त्याला. जा. अहो पण आता पण नको न बिन नको काम पडल्यात नाही घरात. जा लवकर. नाही तसं नाही. जा लवकर पाठदिशी. यार सारा की इकडं. ए अरे गेला नाहीस तू अजून? हा चाललोय. शितले आजीच्या नावाचा चुडा भरतीस नीट सांभाळ बर का, नाहीतर कुठेतरी जाऊन धडपडशील. ऐ शीतल, तू आज्याच्या नावाचा चुडा आज हातात भरणार, पण मी तो हातात राहू देणार नाही. ए काय कुठं निघालायस? निरोप दिलास का नाही? अरे नाही मलाच कामाला लावलंय. हे काय पुत्या नाही चाललोय. अरे काय लेखा इक्या तू एक काम सांगितलं ते बी करता आलं नाही तुला. तुझ्या दरवाडा दम आहे ना तर तूच जा. आयलं लग्न तुमचं दोन्ही घरची कामं आम्ही करतोय. अरे पण जा. राहुल्या आता पहिल्यांदा आजाला फोटो काढून दाखवते. भैया आणलंच वय. हा बरं झालं आत नेऊन ठेवतो. नाही राहू द्या राहू द्या. मी आहे ना. मी आहे ओ. हे ध्रुव अरे इथं कशाला खेळताय? मैदानात जाऊन खेळा की. फोटो काढायचाय अजिंक्यला पाठवायसाठी.
राहू दे, मी काढतो ते. अहो द्या हो. स्माइल प्लीज. अहो स्माइल करा ना. बरं एखादी पोज द्या. पोज द्या. ही अशी, ही अशी पोज द्या. पोज द्या हो, अशी अशी पोज द्या. असं धरा. हात सोड, हात सोड सांगून ठेवती. आम्ही जर काही एखादा हात धरला ना मग कधीच सोडत नाही. आधीच सांगते हात सोड. आई 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 आई. अहो काय झालं? हा बघा ना, शीतलला बांगडी लागली. काय? अगं बाई असं कसं झालं? अहो त्याचं काय झालं, मी पोतं ठेवायला वर आलो, बघतो तर काय बांगडी फुटली. अहो फुटली म्हणू नका, वाढली म्हणायचं असतंय. तू बस इथं बस. दरे कशाला गडबड करतीस ग? पकडे. अगं बाई या पिशव्या इथंच राहिल्या होय. आई आई राहू द्या, मी घेतो. या इकडे तुम्ही या. शीतल काळजी घ्या. आई हे कुठे ठेवायचे? चला चला. सांगते मी. भाऊजी तुम्ही अगं मागच्या दारानं आलो. बघू थोडा बघू. शितले काय गे? शितल्या का काळजी घेत जा की ग. तुझी काळजी तुलाच घ्यायला पाहिजे ना. आणि हे बघ, तू आता एका फौजीची बायको होणार आहेस. असं रडून नाही चालणार. भाऊजी आता तुम्ही काय बी काळजी करू नका. स्वतःची काळजी कशी घ्यायची हे मला चांगलंच कळले. इथनं पुढं मी रडणार नाही आणि कुणाला काही बोलणार बी नाही. फौजीची बायको काय असते हे आता कळलंच.